सण उत्सव म्हटलं की कायम बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांना हुरूप यावा, त्यांचा तणाव कमी करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून नौपाडा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विसर्जनाच्या दिवशी या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या गणेशाचं पूजन करून गणेश विसर्जनाची सांगता केली. या विसर्जन सोहळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. ठाण्यातील पोलिसांचा गणपती अशी ओळख निर्माण झालेल्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी काल ठाण्यातील विसर्जन सुरू होण्याआधीच आपल्या गणेशाचं विसर्जन केलं. नागरिकांच्या उत्साहात वेळेत विसर्जन न करता त्याआधीच विसर्जन करून पुन्हा कर्तव्यावर जाण्यासाठी ठाण्यात राहणाऱ्या पोलिसांच्या या उपक्रमाला आता ठाणेकरांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. कायमच बंदोबस्त लागलेल्या ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मागील 10 दिवसांपासून चैतन्याचं वातावरण होतं. कारण या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात होता. या गणेशोत्सवात सर्वच पोलीस कर्मचारी आनंद आणि उत्साहाने सहभागी देखील झाले होते. अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण 6,435 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनात विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 746 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 3,717 तर विशेष टाकी व्यवस्थेत 339 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, खारीगाव आणि पुढे ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेटी देऊन त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मंडपांनाही त्यांनी भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. तसंच गणेश भक्तांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. यावेळी माजी महापौर नरेश मस्के, अशोक वैती तसंच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते. दरम्यान महापालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनीही पाहणी केली. तसंच गणेश भक्तांचं सहकार्याबद्दल आभारही मानले. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वच्छता ही सेवा हे अनोखं अभियान जाहीर केले. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहानं साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवारी 1 ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावं आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल ते करू नये हे मध्यवर्ती सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर उपक्रम समन्वयक यांनी स्वच्छतेसाठी जागा निश्चित करावी. नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाची संख्या लक्षात घ्यावी. लोकप्रतिनिधी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. या उपक्रमांमुळे आपण निवडलेल्या जागेत दृश्य स्वरूपात फरक जाणवला पाहिजे अशी 5 सूत्र आयुक्त बांगर यांनी आखून दिली. सफाई कर्मचाऱ्यांना जसं काम करावं अशी आपल्याला अपेक्षा असते तसं काम आपण सगळ्यांनी रविवारी प्रत्यक्ष करूया. श्रमदान मोहीम राबवताना सगळे एक समान असणार आहेत. त्यात कोणी वरिष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद नसेल. त्याची जाणीव ठेवून सगळं काम करतील अशी अपेक्षाही आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली आहे. 9 वर्षांपूर्वी 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागरूकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारत मोहिमेबाबत प्रचंड उत्साह दाखवला होता. परिणामी स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनलं आणि स्वच्छ भारत अभियान हे नाव घरोघरात पोहोचलं. यंदा महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केले.
गांधीजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना स्वच्छांजली अर्पण करतील. नागरिकांनी वेळात वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत तुमच्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकता, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. त्यानुसार या महास्वच्छता मोहिमेद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणं, उदाहरणार्थ बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं आदी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले. यामध्ये शासनाच्या सर्व विभागांसोबत सामाजिक संस्था, रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होतील. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या आयोजनाबाबत महापालिकेची तयारी सुरू आहे. या योजना सुसूत्रता राहावी आणि जास्तीत जास्त ठाणेकर त्यात सहभागी व्हावेत यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बांगर यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व उपक्रम समन्वयकही उपस्थित होते. शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेच्या वतीनं राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ टेंभीनाका येथे करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचं जागच्या जागी निराकरण करण्यात येईल. तसंच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाईन त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी पुढाकार घेतील. आजपासूनच ही यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी प्रामुख्याने त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणं, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना थेट माहिती देणं, त्यांना त्या योजनांचे लाभ मिळवून देणं, तसंच वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केलं जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणं शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आत्तापासूनच आवासून उभे आहेत. अशात शासनानं शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या शुभारंभाप्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसंच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते. अनंत चतुर्दशी निमित्त काल सर्वत्र 10 दिवसांकरिता स्थापित गणेश मूर्तींना भाविकांनी टाळ मृदुंगांच्या गजरात निरोप दिला. भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता ज्याप्रमाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं विविध सेवा पुरवल्या जातात, त्याचप्रमाणे दरवर्षी दिशा ग्रुपच्या वतीनंही गणेश भक्तांसाठी विसर्जन घाटांवर सोयीसुविधा पुरवण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनाच्या निमित्तानं दिशा ग्रुपच्या वतीनं सर्व गणेश भक्तांसाठी उपवन येथील निळकंठच्या वळणीवर आणि विसर्जन कट्ट्याजवळ अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. गणेश मूर्तींच्या विसर्जनादरम्यान रस्त्यांवरून भाविक नाचत गात मिरवणुकीद्वारे विसर्जन घाटांकडे जात असतात. या दरम्यान भक्तांना पिण्याचं पाणी अथवा अल्पोपहार मिळावा आणि भक्तांची गैरसोय टळावी याकरिता दिशा ग्रुप गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहे.